आहेत दिल्लीमध्ये ते काही नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। आता आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की फडणवीस हे निघालेले आहेत दिल्ली एअरपोर्टवरनं। ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडतायत त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांचा होत असलेला हा दिल्लीचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। कारण मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांचं निधन झालेलं होतं आणि त्या निधनाच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊ शकतायत अशी देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे फडणवीसांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असा आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। कारण ज्या पद्धती हॅलो हां तर ही दृश्य आपण दिल्ली विमानतळावरची पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा वरिष्ठ भाजपच्या नेत्यांची भेट घेण्याची ते शक्यता आहे अशी माहिती समोर येते। मात्र आजच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागलेला आहे। तर मध्यंतरी अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, हा दिल्ली दौरा नेमका का? खरं तर श्रुती आपण बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। त्यांचा दौरा पूर्णपणे गुलदस्त्यात ठेवण्यात आलेला आहे। ते कुणाचे भेटीगाठी घेणार आहेत याची कुठलीही कल्पना अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाहीये। पण असं असताना आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतो की हा एकदम गुप्तपणे हा दौरा देवेंद्र फडणवीस यांचा ठेवण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। ते भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊ शकतात अशाही पद्धतीची माहिती जी आहे ती मिळत आहे श्रुती। त्याच्यामुळे फडणवीस नेमकं कोणाच्या भेटी घेतील हे बघावं लागणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ती भेट घेऊ शकतात अशाही पद्धतीची माहिती आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचं निधन झालेलं होतं आणि त्यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील। ती चर्चा खूप महत्त्वाची असणार आहे। वेगवेगळे अँगल्स आहेत। अर्थ खाता देवेंद्र फडणवीस यांनी सध्या तरी त्यांच्याकडे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये अर्थ खात्याची किंवा त्या खात्याची काही दिशा असू शकते का, राज्यामधील घडामोडी। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा श्रुती यातला असा म्हणावा लागणार आहे, विलिनीकरणाच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळतंय। फडणवीसांनी जरी माझ्यापर्यंत ती चर्चा आली नाही असं म्हटलं असलं तरी अजित पवारांचा 13वा नेमकं झालेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती होत असलेला हा फडणवीसांचा दौरा महत्त्वाचा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार। त्यामुळे फडणवीस नेमकं कोणाकोणाच्या भेटी घेत आहेत, भेटींमध्ये कशा पद्धतीनं त्यांची चर्चा होती हे देखील बघावं लागणार आहे। नक्कीच प्रमोद, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य आपण पाहतोय दिल्ली विमानतळावरची। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल झालेले आहेत। दिल्ली दौरा नेमका कोणत्या मुद्द्यासाठी याबाबत स्पष्टता नसली तरी दिल्लीत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येते। अर्थात या दिल्ली दौऱ्याचं कारण गुलदस्त्यात आहे। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल झालेले आहेत।